माननीय प्राध्यापक प्रवीण दवणे सर आणि सुरुवातीपासूनच त्यांनी छात्रप्रबोधनच्या कुमार वाचकांसाठी आपुलकीने कथा, कविता, ललित लेख लिहून कुमारांचं भावविश्व आणि विचारविश्व समृद्ध केलेलं आहे. मी दवणे सरांना विनंती करते की सुरुवातीला आपण बक्षीस समारंभाविषयी काहीतरी थोडंसं बोलावं, भाष्य करावं आणि त्याच्यानंतर मग दिलखुलास गप्पा मुलांबरोबर माराव्यात. त्यांच्या प्रश्नांना, त्यांच्या कुतूहलाला, उत्सुकतेला आपण आपल्या उत्तरांनी त्यांची ती कुतूहल शंभवावं असं मी तुम्हाला विनंती करते. दवणे सर. मनपूर्वक नमस्कार. मनपूर्वक नमस्कार. ज्ञानप्रबोधिनी छात्र प्रबोधन पुणे या संस्थेच्या व्यासपीठावर इतक्या मुलांच्या आणि फुलांच्या फुलबागेत माझ्या घरात बसून तुम्हाला ऐकता येते, तुम्हाला बघता येते, हा या उपक्रमाचा एक वेगळाच लाभ छात्र प्रबोधनच्या सगळ्या समूहाने मला दिला आणि त्यासाठी निमित्त झाले आदरणीय महेंद्रभाई सेठिया. मी त्यांचे आणि सगळ्या संपादकीय आणि छात्र प्रबोधनच्या सगळ्या कुटुंबाचे आभार मानतो, कारण जवळजवळ 1.5 वर्षांनी इतकी आनंदात असलेली समृद्ध मुलं ही एकाच वेळेला बघण्याचा हा माझा 1.5-2 वर्षाचा पहिलाच क्षण आहे. म्हणून एकदा तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. याचं कारण असं की तुम्हाला मला भेटून जो आनंद झाला तो तुम्ही व्यक्त केलात, पण मला तुम्हाला भेटून जो आनंद झालाय त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला प्रवीण दवणे व्हावं लागेल. विशेष म्हणजे या उपक्रमाचं जे शीर्षक आहे ते अतिशय बोलकं आहे, ऐपा वाक. जेव्हा ऐपा वाक या एका वेगळ्या संकल्पनेविषयी मी जाणून घेतलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की केवळ हा एका मोठ्या उपक्रमाचा एक शॉर्ट फॉर्म किंवा लघुरूप नाहीये, तर हे समृद्ध जगण्याचं एक अर्करूप आहे. त्यामुळे ऐका, श्रवण, पाहणं, निरीक्षण, वाचन आणि अर्थात कृती म्हणजे सृजन. त्यामुळे सृजनापर्यंत आपण जातो कसं? मुळामध्ये बालपणी जन्माला आल्यानंतर माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आपण लगेच काही वाचायला लागत नाही, आपण ऐकतो. तेव्हा आपल्याला बोलता येत नसतं आणि त्यामुळे कानाचा टिपकागत करून ऐकणं, टिपून घेणं, त्यानंतर निरीक्षण, थोड्या जाणीवेने आपण बघायला लागतो. मग पहिली उमललेली कढी असेल, पहिला पाऊस असेल, घरामध्ये येणारं पहिलं कोणीतरी ज्याचं नाव आपल्याला उच्चारता येत नाही अशा प्रकारचा एखादा माणूस असेल, ते उभं राहणारं मूल ते बघायला लागतं आणि पाहायला लागतं. आणि नंतर काळ्याभोर पाटीवर प्रकाशाची अक्षर उमटतात, श्री गणेशाय नमः, आणि आपोआपच त्यातून वाचन सुरू होतं. वाचनाची गुहा उघडली की आपण त्या रत्नजडीत गुहेचा अलिबाबा होतो आणि त्यामुळे वाचन आणि मग ऐकणं, पाहणं आणि वाचन या निरीक्षणांतून आपल्याला काहीतरी करावं असं वाटतं. मग बी पेराविषयी वाटते, चित्र काढावंसं वाटतं, कुठे ना कुठेतरी हाताने एक होडी करून आपल्या होडीतून मनाच्या त्या गावी जावंसं वाटतं. कृती आहे, काहीतरी करणं आहे. हे तुमचं बालपण हे इतकं गोड आहे की तुम्हाला पाहताना मी ती कृती करण्याचं बालपण जगतोय. मला स्वतःला अगदी बालपणी जमिनीत बिया पेरण्याचा छंद होता आणि गंमत म्हणजे नुसता बिया पेरण्याचा छंद नव्हता, तर लगेच दुसऱ्या दिवशी अंथरुणातून उठलो की पहिल्यांदा उत्सुकतेने मी बघायचो की आलंय का काही उगवून, बीज जराशी फुगले का, काय झालंय बरं. मी आईच्या नकळत थोडी माती दूर करायचा प्रयत्न करायचो. माझी आई म्हणायची, बाळा ती माती अशी दूर करायची नाही, कारण बी उगवण्याचा अभ्यास करते आणि त्यासाठी मातीचा दरवाजा तिने लावून घेतलाय, आतमध्ये ती काहीतरी चिंतन करते, अजून 2 दिवसांनी बघ. आणि मग मित्रमैत्रिणींनो, 2-3 दिवसांनी ती मी पेरलेली बी हॅलो
असं करत आपल्या अंकुराचा, उन्मेषाचा आपला कोंब, तो कोवळा हात घेऊन सगळ्या आकाशाला हॅलो करायची. आणि तो मला छंद होता. आज मला छात्र प्रबोधन आणि ज्ञानप्रबोधिनीच्या सगळ्या कुटुंबियांना सांगायचंय, हा उगवण्याचा आनंद आहे, उमलण्याचा आनंद आहे, तो आपलं कुटुंब त्या मुलांना देतोय, पालकांना देतोय. खरं म्हणजे या सगळ्या निर्बंधाच्या काळात एक अत्यंत अभिमानास्पद वेगळं पाऊल छात्र प्रबोधनच्या मंचाने घेतलं, याचा मला एक वेगळा आनंद होतोय. सारखं हा काळ असा आहे, न भेटण्याचा आहे, कुणीच बाहेर जायचं नाही, सारखा मास्क लावा, हात धुवा, हे ऐकून ऐकून रडण्याचा काळ नाही. जीवन मार्ग काढतं, जगणं हे मार्ग काढतं. आणि जे जगणं कुडत नाही, जे मार्ग काढतं ते जीवन असतं. आणि त्यामुळे या उपक्रमांतून शिल्पाताई, आपण, महेंद्रभाई आणि आपल्या सगळ्या टीमनी आणि पालकांनी या मुलांसाठी जे दालन खुलं केलंय, त्यांचा आनंद तुम्ही बघा. अहो, या मुलांना हे व्यासपीठ नसतं तर इतकी कल्पकता ही तशीच कुठेतरी कोपऱ्यात राहिली असती. पहिली विद्यार्थिनी ज्याप्रमाणे बोलली की 1.5 वर्षात काय करायलाच मला मिळालं नाहीये, ती किती छान बोलली. किंवा तो नंतरचा मुलगा आहे, किती छान त्यांनी मान्य केलं. इंग्रजी माध्यमामुळे मी हळूहळू बोलत असेल, हरकत नाही, पण त्याची धडपड देखणी होती. मला असं वाटतं ही सगळी देखणी धडपड या सगळ्या आयपा वागच्या या सगळ्या मुला मुलींनी केली. आणि म्हणून ती पहिली विद्यार्थिनी जी आहे, ती जी बोलली त्याच्याशी मी सहमत आहे. सगळ्यांनाच जणू काही बक्षीस आहेत. जरी 10-12 बक्षीस किंवा आपण सोयीसाठी काही बक्षीस काढली असली तरी सुद्धा ते स्वाभाविकच आहे की जेव्हा आपण स्पर्धा घेतो आणि 200 जण असतात तेव्हा आपण काही 200 जणांना देऊ शकत नाही. पण मी नेहमी म्हणतो ते तुम्ही लक्षात ठेवा, मी नेहमी म्हणतो ते आज तुम्हाला सांगतोय, स्पर्धेत भाग घ्यावासा वाटणं, उपक्रमात सहभागी व्हावंसं वाटणं, हे वाटणं हेच निसर्गानं दिलेलं पारितोषिक आहे, हेच देवानं दिलेलं बक्षीस आहे. कित्येक मुलांना वाटतच नाही कशात भाग घ्यावा आणि काही वाटत नाही याचही त्यांना काही वाटत नाही. परंतु छात्र प्रबोधनची हसरी नाचरी गोड मुलं आहेत, किती छान पालक आहेत. तुमची घरं मला इथून दिसत आहेत, आईच्या जवळ थोडीशी बिलगलेली, काही आई वडिलांच्या मध्येच आजी डोकावून जाते, तिचा चष्मा लकाकतोय, एकमेकाकडे बघतायत, कोणाचं तरी कुत्र्याचं पिल्लू पटकन मांडीवर उडी मारून तर गेलं. हे सगळं बघताना मी तुमच्या मराठीत एन्जॉय करतोय. गंमत सोडून द्या, कारण आज इंग्रजी भाषेचं खूळ इतकं आहे की त्याची वैश्विक मान्यता करूनही तुम्हाला मातृभाषा आलीच पाहिजे, हे मी पुन्हा पुन्हा सांगेन. आणि बऱ्याच मुलांना ती येते, त्याबद्दल आपण नंतर बोलू. पण या उपक्रमात सहभागी असलेल्या सगळ्या अधोरेखित म्हणजे अंडरलाईन सगळ्या मुलांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि या सगळ्या टीमनी, या सगळ्या समुदायाने गेले काही दिवस टप्प्याटप्प्याने जे काम केलं, पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि कदाचित पुढे पण काही असतील, सगळ्यांनी सहभागी व्हा. पालक प्रोत्साहन देत आहेत, त्या पालकांना किती उत्सुकता असेल. त्यांनी खिडक्या उघडल्यात, काही उघडून बंद करतायत की दवणे आपल्याला दिसत आहेत, पण दवणेना पण मी दिसलो पाहिजे असं पण काही ना वाटतंय. असा एक निर्मळ सुंदर आनंद तुम्ही घेताय. मी मुंबईतून, ठाण्यातून बोलतोय, बाहेर पाऊस आहेच, पण आज तुमच्या निमित्तानं माझ्या घरात पाऊस यायला लागलाय. पण तो पाऊस आनंदाचा आहे, तुमच्या सहवासाचा आहे, तुमच्या चैतन्याचा आहे. हे प्रेम तुमचं मला कायम मिळत राहो ही शुभेच्छा देतो. सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि अभिनंदनाचा हा पुष्पगुच्छ स्वीकारून आता नव्या कृतीच्या, नव्या वाचनाच्या, नव्या चिंतनाच्या, नव्या पाहण्याच्या आणि ऐकण्याच्या सोहळ्याकडे पुढे तुम्ही वळावं. कारण उद्याच्या कळ्या आजच्या देठात वाट पाहतायत. धन्यवाद, नमस्कार. खूपच छान मार्गदर्शन आणि खूप उभारी देणार आता असं तुम्ही आता मुलांनी पण खूप साऱ्या प्रश्नांची बरसात केलेली आहे. खूप उत्सुकता आहे मुलांना तुमच्याविषयी जाणून घ्यायची, लेखनाविषयी जाणून घ्यायची, सादरीकरणाविषयी जाणून घ्यायची तुमच्याकडनं. आता त्यातले काही निवडक
प्रश्न क्लब केलेले आहेत की सगळ्यांनाच संधी मिळावी, ते प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचले जावेत आणि त्याची उत्तरं मिळावी यासाठी. बरोबर. चॅट बॉक्स मध्ये पण आता प्रश्न टाकायला हरकत नाहीये. आपल्याला जसा वेळ मिळेल तसा आपल्याला प्रश्नांना प्रश्न घेणार आहोत त्यांचे. पण सुरुवातीला स्वराली पाटील तिला एक प्रश्न पडलाय बरं का. ती इयत्ता 5वीत आहे. ती विचारते, दवणे सर, तुमचं लिखाण कशी झाली आणि मी लिहू शकतो याची जाणीव तुम्हाला कधी आणि कशी झाली? खरं म्हणजे लिखाणाची सुरुवात झाली ती वाचनापासूनच झाली. कारण मला असं वाटतं की एकदम माणूस लिहायला लागत नाही. शाळेमधली जी वर्गामधली लायब्ररी होती, ग्रंथालय जे होतं, त्यांनी मला वाचनाचं दालन उघडून दिलं. आज काही मुलांना माहिती असेल की सिन्नबाच्या सफरी, इसाप नीती, पंचतंत्र, वेगवेगळ्या तऱ्हेच्या हॅन्स अँडरसनच्या परिकथा किंवा हरिभाऊ आपटेंची कादंबरी, या सगळ्या कथा कादंबऱ्यांनी माझं विश्व हे व्यापलेलं होतं. आणि हेही लक्षात घ्या, हे वय जे माझं आहे ते वय साधारणतः 3री 4थी 5वीच्या वयातलं मी सांगतोय. हे काही नंतरच्या कॉलेजच्या वयातलं सांगत नाहीये. आणि त्यामुळे माझ्या सुदैवाने एक गोष्ट खूप चांगली होती, मी आमच्या स्वराला सांगू इच्छितो, आणि ती म्हणजे माझ्या बालपणी टेलिव्हिजन आलेला नव्हता, मोबाईल तर दूर होता. त्यामुळे मनोरंजन जे होतं ते वाचनातूनच होतं, ते ऐकण्यातूनच होतं. मेळे असायचे, मेळे गणपतीचे, मोठा विषय आहे. परंतु प्रत्यक्ष नाटकं सादर व्हायची गणपती पुढे गल्ली बोळात, आणि आमच्या घरातली पोती घेऊन आम्ही ती बघायला जायचो. मग तिथे गाणी ऐकायची, शाळेमधलं वाचन करायचं, भाषेचा तास अधिक प्रेमाने ऐकायचा. या सगळ्यांतून लिहावंसं वाटायला लागली. आता पुढे तिने विचारलं याच्यातच की सुरुवात कशी झाली किंवा लेखक आहोत याची जाणीव केव्हा झाली. मला आवडला हा प्रश्न, छान आहे. खरं त्याचं उत्तर कितीतरी वेळ देता येईल, पण लेखक असण्याची जाणीव जी झाली त्यासाठी एक प्रसंग घडला. तो म्हणजे शाळेच्या स्नेहसंमेलनात एक होतं, आणि आमचे सगळे संपादकीय मंडळी सगळे मान्य करतील, आज काय झालंय की गॅदरिंग किंवा स्नेहसंमेलन म्हणजे रेकॉर्ड डान्स असतो. एक रेकॉर्ड लावायची आणि नाचायचं तोंड हलवून फक्त. माझ्या बालपणी सुदैवानी विविध गुणदर्शन असं त्याचं नाव होतं. विविध गुणदर्शन म्हणजे कविता वाचायची, नृत्य करायचं, नाटकात भाग घ्यायचा, असे 5-5, 7-7 मिनिटाचे असायचे. मी काय केलं, 5वी 6वीला असतानाच मी एक चक्क 13 मिनिटाचं नाटुकलं लिहिलं. ऐकू आलं की नाही बघा, नाटक नाही, नाटुकलं. आणि त्याचं नाव होतं इमानदार. इनामदार नाही, इमानदार. हे मी 5वी 6वीला ते नाटक लिहिलं, आणि ते एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यावर ते नाटक मी लिहिलं. आणि 7-8 मिनिटात ते नाटक इतकं छान सादर केलं माझ्या सगळ्या वर्गातल्या मुलांनी, आणि माझं नाव सांगितलं गेलं, प्रवीण अनंत दवणे, 5वी अ ब काय असेल ते, आणि टाळ्यांचा गजर झाला. मित्रमैत्रिणींनो, लेखक म्हणून, नाटककार म्हणून मायक्रोफोनवर म्हणजे ध्वनिक्षेपकावर माझं नाव सादर झालं, टाळ्यांचा गजर झाला. तिथे माझ्या लक्षात आलं की आपण लिहिलेल्या गोष्टीचं कौतुक होतं, आणि त्या जाणीवेनी मी पुढे गेलो. नमस्कार. खूप छान. आता पुढचा प्रश्न भगीरथ अलोणेला पडलाय, आणि त्याच्याप्रमाणे विचारतोय की तुम्हाला कविता कशी सुचते, तुमचे आवडते कवी कोण, तुमचे आदर्श कोण आहेत, याच्याबद्दल घ्यायला आवडेल. खरं भगीरथ प्रयत्नच करायला पाहिजेत मला या प्रश्नाच्या उत्तरासाठी. याचं कारण असं की मुद्दामून कविता करायला बसली जात नाही. तुमच्यातल्या अनेक मुलं मुली कवयित्री असतील, कवी असतील, लक्षात येईल की खरंच आपण म्हणतो आपल्याला कविता सुचली, आपल्यातल्या कुणाला तरी ती सुचलेली असते, दिसते आपल्याला सुचलेली. पण जर आपल्याला सुचत असेल, आत्ता का नाही मला सुचत, जेवताना का नाही मला सुचत, वर्गात शिकवताना का नाही सुचत, याचा अर्थ
ती दिसते मला सुचताना, पण आपल्यातल्याच कुणाला तरी ती सुचते. हे जे आपल्यातलं कुणीतरी असतं ना, ते कुणीतरी कळण्यासाठी बराच काळ जावा लागतो, कदाचित आयुष्य जावं लागतं. परंतु भगीरथला मी इतकं अवघड उत्तर देणार नाही, कारण त्यांनी उत्सुकतेने विचारले. मी एवढंच सांगेन की इतरांच्या कविता ऐकता ऐकता, इतरांची गीतं ऐकता ऐकता, शब्दांवर प्रेम करता करता आणि गव्याची काय रे? आपल्या असं लक्षात येतं की आपल्या असं लक्षात, जरा काही जण मध्ये बोलतायत, म्यूट करा. आणि मग शेवटी सगळ्यांचे पॉइंट्स कॅल्क्युलेट करून अजिबात गव्याचे चोपड कुठले बघा कोण बोलतोय मध्ये, जरा काळजी घ्या श्रोत्यांनी. हा, म्यूट करा. बोलायचं असेल ना घरात तर ते आवाज येता कामा नये मित्रांनो. पुढे जाऊया. तर एखादी ओळ अशी मनामध्ये आधी येते. भगीरथला मी उत्तर देतोय आणि भगीरथच्या निमित्ताने सगळे ऐकतायत की एक ओळ अशी तरळत येते आणि मग तंतुमुळ असलेलं एखादं छोटं रोप उपटल्यानंतर त्या मुळाला बिलगलेली माती कशी असते तशा इतर ओळी येतात. पण त्या लगेचच येतील असं नाही. कदाचित काही दिवसही लागतात, कदाचित लगेचच येतात. पण कविता लिहिणं तेव्हा सुरू होतं. आता त्यांनी विचारले की आवडते कवी तुमचे कोण? खरं म्हणजे आवडत्या कवींची नावं घ्यायची, 2-3 नावं, म्हणजे मग बाकीच्या कवींचं काय? खरं म्हणजे असंख्य कवींनी मला आनंद दिलाय. आणि कवींनीच कशाला, लेखक आहेत, नट आहेत, गायक आहेत, संगीतकार आहेत, हे सगळ्या कलावंतांनी, शिल्पकार, चित्रकार, सगळ्यांनी मला जो आनंद दिला, त्याच्यामुळे माझं लेखन आणि माझी कविता ही सघन व्हायला, सघन म्हणजे समृद्ध व्हायला, समृद्ध म्हणजे आतून भरायला, गच्च व्हायला, त्यामध्ये आशाही यायला मित्रमैत्रिणींनो मदत झाली. पण तरीही भगीरथ आणि इतर मित्रमैत्रिणींना त्याच्यामध्ये समृद्धी आहे, सनी आहे, सीमा आहे, रुपाली आहे, संचिता आहे, मंजिरी कंटक आहे, या सगळ्यांना काही नावं तरी ऐकायची इच्छा असेल. त्यांना मी सांगेन की कविवर्य बाभ बोरकर, बोरकर म्हणजे बाळकृष्ण भगवंत बोरकर, आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजेच प्रसिद्ध लेखक विष्णू वामन शिरवाडकर, असे अनेक आहेत. पण या दोघांची नावं मी घेईन, कारण मी नेहमी म्हणतो की शरीरामध्ये ज्याप्रमाणे नीला आणि रोहिणी वाहतात, त्याप्रमाणे प्रवीण दवणेंच्या रक्तांतून बोरकर आणि कुसुमाग्रज हे सतत वाहत असतात. बाकीचे कवी आहेतच, लेखक आहेतच, पण या 2 कवींना मी त्याचं श्रेय देईन. धन्यवाद. आता पुढचा प्रश्न अनन्या साळुंखे, पंढरपूर, इयत्ता 5वी हिने विचारलाय बरं का. तुम्ही केलेली कविता किंवा गाणं तुम्ही पहिल्यांदा कुणाला ऐकवता किंवा ऐकवावंसं वाटतं आणि त्यात कुणी काही बदल सुचवले तर ते तुम्ही करता का हो? अनन्याचं मी अभिनंदन करीन आणि मला फार शुभ संकेत वाटतोय, कारण अगदी 2 दिवसांनीच 20 तारखेलाच आषाढी एकादशी आहे आणि पंढरपूरहून अनन्यानी हे कुतूहल विचारलंय. मला असं वाटतं की अनन्याच्या रूपानं जणू काही पांडुरंगानेच साथ घातली अशा श्रद्धेनं या ठिकाणी मी सांगतोय. पहिली कविता मी कुणाला ऐकवतो असा तिचा प्रश्न आहे, बरोबर ना? आणि पुढे काय विचारले तिने? पहिली म्हणजे केलेली कविता असेल, गाणं असेल, असं हे पहिल्यांदा कुणाला ऐकवता, लिहिलेलं काही कोणी बदल सुचवायचे, तुम्ही बदल करता का किंवा काय? तर अनन्याला आणि बाकीच्यांना पण जरा गंमत वाटेल माझं उत्तर ऐकून. म्हणजे काहींना असं वाटेल की बहुतेक सर पहिल्यांदा कविता सुचली की आपल्या बायकोला ऐकवत असतील किंवा काही कोणाला, असं काही चुरचुरीत कांद्याच्या भज्यासारखं उत्तर तुम्हाला कदाचित हवं असेल. आणि पावसाळ्यात कांद्याची भजी छान लागतात. पण मी माझं खरं उत्तर सांगतो की जे अजून मी कुठेही सांगितलेलं नाही. आणि मी या ज्ञानप्रबोधिनीच्या छात्र प्रबोधनच्या व्यासपीठावर खरं उत्तर मी सांगतो. पहिल्यांदा माझी पहिली कविता मी मलाच ऐकवतो. मित्रमैत्रिणींनो, हे माझं उत्तर तुम्ही समजून घ्या. हे उत्तर फक्त गंमत नाहीये, चतुराई नाहीये, तर मी खरं उत्तर देतोय. याचं कारण
कविता पूर्ण होण्यापूर्वी ती मी तरी कुठे ऐकलेली असते, मला तरी कुठे माहिती असतं. जसं आता मी तुमच्याशी बोलतोय, पण पुढचं वाक्य मी काय बोलणार आहे ते मला एक क्षण आधी पण माहिती नाहीये. जसं तुम्हाला ते माहिती नाहीये, तुम्हाला कुठे माहितीये की आणखी 10 सेकंदांनी मी काय बोलणार आहे किंवा 1 मिनिटांनी, नाही माहिती. मग मला पण माहिती नाहीये ना. मग मी पण आत्ताच ऐकतोय ना हे माझं. तसं नवनिर्मितीच्या बाबतीत पण असत की कोरा कागद आहे, भरलेलं पेन आहे, निळ्या शाईचं किंवा काळ्या, आणि याच्यामध्ये कविता आहे, कागद कोरा आहे, त्या शाईला आकार द्यायचा आहे कवितेचा, लेखाचा, कथेचा, नाटकाचा, निर्मितीचा. पण मला कुठे माहितीये की तो आकार कसा येणार आहे, नाही माहिती. म्हणून मी सगळ्या रसिकांना, सगळ्या कलावंत आणि वाचक मुला मुलींना सांगतोय की मीच थक्क होऊन माझी कविता बघतो की अरे, म्हणजे आईच्या पोटात बाळ आहे, पण ते बाहेर आल्यावर तिने पहिल्यांदा बघावं. तिच्या पोटात असतं पण तिला ते दिसत नसतं, पण जेव्हा व्यक्त होतं तेव्हा ते हातात घेते ना, तशी मीच माझी सुचलेली कविता बाळासारख्या हातात घेतो आणि तिचे अवयव बघतो, कशी झाली ती, चेहरा कसा आहे, पहिलं कडवं कसं आहे, ओळी कसे आहेत, शब्द कसे आहेत, हे सगळं मी बघतो. आणि मग मित्रमैत्रिणींनो, मला खूप आनंद होतो की आपली कविता आपण वाचून बघितली पाहिजे, ऐकली पाहिजे, आणि मोठ्याने मी माझ्याशी म्हणतो, माझ्याशी बोलतो. आता त्यांनी विचारलंय अनन्यानी की कोणी सुधारणा सुचवली किंवा आणखीन काही काही कोणी जर सल्ले काही दिले, मार्गदर्शन, तर तुम्ही त्याच्यात बदल करता का. एक लक्षात घ्या की कविता ही गोष्ट वेगळी आहे, तिथे दुसऱ्या कोणीतरी बदल सुचवला तर मी तो करणार नाही. याचं कारण ती माझ्या आतून व्यक्त होण्याच्या हेतूने आलेली असते. परंतु अनन्याला आणि सगळ्यांना माहिती असेल की प्रवीण दवणे हे जसे कवी आहेत त्याप्रमाणे भावगीतकार आहेत, चित्रपट गीतकार आहेत. म्हणून अनन्याने कदाचित विचारलं असेल की मग अशा गाण्यात तुम्ही बदल करता का. तर चित्रपटासाठी गाणी मी लिहिली, दे दणादण, थरथराट, धडाकेबाज, अगदी शुभमंगल सावधान आतापर्यंत, किंवा आम्ही सातपुते मधली गाणी गाजली, किंवा काही मुलांना चिंब भिजलेले गाणं माहिती असेल, काही जणांना निघालो घेऊन दत्ताची पालखी माहिती असेल. ही सगळी गाणी देवाच्या कृपेने माझ्याचकडून लिहिली गेली. आणि मग दिग्दर्शकाने मला सांगितलं की प्रवीण दवणे, हा शब्द जो तो उच्चारायला गायकाला जरा अवघड आहे, बदलता येईल का, चालीसाठी हा जरा बदलता येईल का. आणि मला तो बदल योग्य झाला वाटला तर मी बदलतो. सिनेमासाठी सिच्युएशन म्हणजे प्रसंग महत्वाचा असतो आणि त्यामुळे दिलेल्या प्रसंगावर लिहावं लागतं. आता माझा छकुला चित्रपट तुम्ही पाहिला असेल, त्यात माझं गाणं आहे लता मंगेशकरांनी गायलेलं, माझा छकुला माझ्या सोनुल्या, किती करशी खोड्या भारी, म्हणे खटाळ दुनिया सारी, तरी माझाच हा नंद लाला. आता मला काही गाता येणार नाही, पण लता दीदींनी ते गाणं गायलं आणि लता दीदींनी मला त्यांच्या गाण्याच्या केबिन मध्ये बोलवलं आणि मला म्हणाल्या त्यांच्या हळूवार आवाजात, भारत लता दीदी म्हणाल्या, प्रवीण एक मी तुम्हाला सुचवू का. म्हणलं दीदी बोला ना, काय. म्हणे तुम्ही लिहिलंय कसं हसतो चिमणा त्या मुलाला, तर मी असं म्हंटल तर कसं हसतो ग चिमणा, तो ग मध्ये घातला तर चालेल का. तर मी दीदींना विचारलं, शिल्पताई ऐकण्यासारखं आहे, सगळ्यांना फार मोठा किस्सा वेगळा आहे, कोणाला सांगितलेला नाही कुणी. तर मी म्हटलं ग घातल्याने काय होईल. दीदी एक श्रेष्ठ कलावंत का, आज या ठिकाणी मुलांना सांगतोय. दीदी म्हणाल्या की आई मुलासाठी गाणं म्हणते, आई मुलाची लाड करते, मग ग म्हटलं तर मला व्यक्त करायला, आईच्या एक्सप्रेशन द्यायला मला कसं हसतो ग चिमणा, ग म्हटलं की ती आई मुलाचे गाल पापे जवळ घेऊ शकेल, त्या ग मुळे ती मजा येईल. एकदम मी असं उजळलो, म्हटलं हरकत नाही बदल करायला. तेव्हा योग्य बदल असेल, लता दीदी, आशाताई यांच्यासारखी मंडळी योग्य रीतीने सुचवणारी असतील तर तो बदल नसतो, तर कदाचित आपलं गाणं अधिक परिपूर्ण होण्यासाठी ती झालेली ईश्वरी कृपा असते. धन्यवाद. खरंच खूप छान मोलाचा आत्ता असं तुम्ही बोलला आहात. आपल्याच कवितेकडे आपण कसं बघावं, एक बाळ म्हणून एक कवितेकडे बघावं आणि कोणी बदल सुचवले तर
ते कसे सकारात्मक पद्धतीनं घ्यावेत याच्याविषयीचं एक छान विवेचन तुम्ही आता केलेलं आहे. आता धन्यवाद. एक दोनच प्रश्न घेऊया, कारण आम्हाला तुमची कविता पण ऐकायची आहे आणि वाचनाच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत. आता काही प्रश्न आपण घेतो, पण या विद्यार्थ्यांनाच एकंदर वाचनाची आवड आम्ही कशी जोपासावी, कोणते साहित्य वाचावे असा क्रिशला प्रश्न पडलाय. त्याच्याबरोबरच आद्या कुलकर्णी पण विचारतीये 7वीतली की सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी आम्हा विद्यार्थ्यांनी कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत आणि एकूणच पुस्तकं वाचली इंग्लिश मीडियम मधले आम्हाला कशा प्रकारे लावता येईल, आम्ही काय प्रयत्न करावेत त्यासाठी, असा पण सूर काहींच्या प्रश्नातनं दिसतोय. हे 2-3 प्रश्न मी आता थोडेसे एकत्र केलेत, वेळेची मर्यादा आहे आपल्याला म्हणून. तर मुळात या विद्यार्थ्यांनी कुठलं साहित्य वाचावं आणि मराठीची आवड कशी जोपासावी, हा प्रश्न कुणाचा आहे? क्रिसचा प्रश्न कळला मला. मराठीची आवड कशी जोपासावी हा श्रीजी निमकर म्हणून विचारलेला प्रश्न आहे की लहानपणापासून इंग्रजी वाचनाची सवय आहे, त्याच्यामुळे मराठी लिहिण्याचा वाचण्याचा प्रश्न कळला. नाव नव्हतं कळलं. श्रीजी नाव आहे का? श्रीजी आहे. आद्यांनी पण विचारलंय की सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी आम्ही कुठल्या प्रकारची पुस्तकं, आणि क्रिशने काय विचारलंय की एकंदरीतच वाचनाची आवड कशी जोपासावी आणि कोणते साहित्य वाचावे, वाचनाबद्दलच आहे. त्या तिघांचं मी कौतुक करतो मुळामध्ये. आता वाचनाची आवड कशी जोपासावी याच काय म्हणतात त्याला ना, की हे केवळ मुलांचं काम नाही एकट्याच. जर तुमचे पालक ऐकत असतील, तुमचे शिक्षक ऐकत असतील, तर त्यांनी पण ही गोष्ट ही ऐकली पाहिजे प्रेमाने. मला नेहमी वाटतं जर तुमचे पालक माझं बोलणं ऐकत असतील व्हिडिओ पलीकडून, तर मी त्यांना सांगेन की वाचणारे पालकही मुलांना दिसावे लागतात. शिक्षकांनी सुद्धा, कारण आपले ते बरेचसे शिक्षक आहेत पालक, मी स्वतः आहे, वेगवेगळे संदर्भ त्यांनी द्यावे लागतात. मी स्वतः काय करायचो शिल्पा मॅडम, की मी समजा मंगेश पाडगावकरांची कविता शिकवायची किंवा माडगुळकरांचं गाणं शिकवायचे, तर मी त्यांची इतर पुस्तकं वर्गात घेऊन जायचो आणि त्यांना त्याची नावं दाखवायचो. किंवा पु ल देशपांडेंचं मला शिकवायचंय तर नुसतंच मी काही पुलंबद्दल शिकवायला सुरुवात नाही करायचो. मग अपूर्वाई आहे, पूर्वरंग आहे, व्यक्ती आणि वल्ली आहे, हे मुलांना दाखवायचो. त्यामुळे या मुलांना वाटतंय वाचावंसं, पण गंमत काय झाली की का वाचायचं याचं कारणच आम्ही त्यांना दिलेलं नाही. आणि त्यामुळे जशी जेवण्याची भूक लागते, आपण असं म्हणतो का कधी की मला जेवायला कोणीतरी शिकवा, हो मी का जेवायचं, आपण कधीच कुणाला प्रश्न विचारत नाही, कारण भूक लागते. पाणी कसं प्यायचं, मी का पाणी प्यायचं, हे आपण कधी कुणाला विचारत नाही, कारण तहान लागते. मी सगळ्या बालमित्र मैत्रिणींना, ऐकणाऱ्या पालकांना आणि शिक्षकांना सगळ्यांना विनंती करून मी सांगेन की वाचनाची भूक, वाचनाची तहान ही असते, हे पर्यावरण आपल्या घरात निर्माण केलं पाहिजे. आज छात्र प्रबोधनचा उपक्रम तोच आहे. एवढी मुलं आसासून वाचतायत, मी थक्क झालोय. सगळ्या खिडक्या गच्च भरून ओसंडतायत. हे दुर्मिळ दृश्य आहे. याला काही वेगळी प्रसिद्धी नाही किंवा हॉल मधला कार्यक्रम नाहीये, घराघरा बरे बसून उद्या पेपरला बातमी पण येणार नाही, पण हा सगळा आनंद सगळे मुलं घेत आहेत, याचा अर्थ ती भूक आहे, हे ऐकणं बोलणं. म्हणून मी सगळ्या मुला मुलींना, क्रिश असेल किंवा ही आद्या किंवा ही सगळी मंडळी आहेत, त्यांना निमित्ताने मी सगळ्यांना सांगेन की मुळात वाचनाचा आनंद काय त्याचा आनंद घ्या. वाक्य पुन्हा उच्चारतो, ऐकतो आणि आपल्या आपण सटकतो वाक्य, आनंदाचा आनंद घ्या. का वाचायचं, त्यामुळे काही वेळेला मोठ्याने वाचलं पाहिजे. थोडं मोठ्याने वाचलं की कान सुद्धा आपले वाचायला लागतात. कान नुसते ऐकत नाहीत, कान सुद्धा वाचत असतात. मग कविता असेल तर शब्दांना व्यक्तिमत्व असतं. अगडम बगडम बगडोबा म्हणती त्यांना बैलोबा, बैलोबांच्या मनात काय, ही एखादी बालकविता असेल तर अगडम बगडम बगडोबा या डच ऐकणं. किंवा अर्थ तुम्ही म्हणणार आहात गणपतीला लवथवती विक्राळी ब्रह्मांड, हे म्हटलं की लवथवती हा शब्द तुम्ही नुसता वाचायचा नाही, तर तुमच्या कानांना दिसला पाहिजे. किंवा सुख करता दुःख करता मधली आरती ही तुम्ही नुसती म्हणता, पण तुम्ही वाचली तर तुमच्या लक्षात येईल की लिहिले कुणी हे आपल्याला माहितीच नाही. मग समर्थ रामदासांनी लिहिलंय, मग काय बरं लिहिलंय, सौंदर्य त्याच्यामध्ये काय आहे, तो आनंद घ्या. एकच मी सांगेन की शब्दामधला अर्थ केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. जर तुम्ही उत्सुकतेने आत गेलात
तर डोह भरपूर आहे. जर तुम्ही ठरवलंच नाहीच वाचायचं, मला मला तसंच जगायचंय, तर तसं पण जगता येईल. गाय, बैल, म्हैस किंवा एखादं गाढव जगतं तसं आपण जगायचं नाहीये ना. आपल्याला माणूस म्हणून जगायचंय ना. मग आपल्याला फक्त अन्न पाण्याचीच भूक नको, आपल्याला उत्तम ऐकण्याची, वाचण्याची आणि नवनिर्मितीची, काहीतरी माझ्या हातून घडेल, छान मी लिहीन, वाचीन, मूर्ती घडवीन, याची पण भूक लागू द्या. आता त्यांनी विचारलंय की काय नेमकं वाचायचं. पुस्तकांची यादी देणं तर शक्य नाही आणि तुम्ही वेळोवेळी देत असता. छात्र प्रबोधनच्या अंकांतून वेळोवेळी मार्गदर्शन असतं, त्यामुळे तो वेळ देणार नाही, कारण आपल्याकडे तो वेळ नाहीच आहे. पण मी एक सांगेन, एक सुरी वाचू नका. एकच कविता तर कविता, गोष्टी तर गोष्टी, असं नको. विचार करा, जेवताना आज कोबीची भाजी आहे, उद्या पुन्हा कोबीची, परवा कोबीची, कोबीची भाजी चांगली असली तरी आपल्याला कंटाळा येतो. मग जिभेला कंटाळा येतो, तसं अभिरुचीला पण कंटाळा येतो. सारख्याच गोष्टी किती वाचू. मग बाळांनो, कधी तुम्ही पुलंची प्रवास वर्णनं वाचा, कधी सुमती देवस्थळांनी लिहिलेली अप्रतिम चरित्र आहेत, सुंदर चरित्र आहेत, सोप्या भाषेत लिहिलेत, ती चरित्र वाचा. मग कधी प्रवास वर्णनं, कधी चरित्र, कधी स्मृतिचित्र सारखं आत्मचरित्र लक्ष्मीबाईंनी अगदी सोप्या भाषेत लिहिलंय, कधी चिवी जोशी यांचं विनोदी लेखन ते वाचा, कधी पुलंनी लिहिलेली नाटकं तुझ्या तुझं पाशी सारखी ही मिळवून वाचा. एक लक्षात घ्या, आपण वयाने लहान आहोत म्हणून बालवाङ्मयच सारखं वाचलं पाहिजे असं नाही. कारण तुमच्यातली अनेक मुलं दिसायला 11 वर्षाची पण प्रगल्भतेने 20 वर्षाची पण आहेत आणि ती चांगलं वाचतात. पहिली मुलगी जी बोलली किंवा जो मुलगा बोलला, जर ती जर सतत मला भेटत गेली घरी येऊन, तर मला खात्री आहे की उत्तम कसदार वाचणारी मुलं आहेत ही. सतत तो संवाद पाहिजे. ज्याप्रमाणे झाडाची निगा किंवा बागेची निगा राखावी लागते, त्याप्रमाणे आपल्या मनाची पण निगा राखावी लागते आणि आपल्या मनाच्या बागेची माळी आपण स्वतःच असतो. त्यामुळे मित्रमैत्रिणींनो, आपल्यावर वॉच, आपल्यावर आपला पहारा पाहिजे की मी कसा फुलतोय, मला काही चांगलं ऐकता येतंय का, उत्सुकता तुम्हाला पाहिजे. आणि पुढे जाऊन मी असं म्हणेन की या सगळ्या वाचनामध्ये ही जी वेगवेगळ्या त्याची विविधता आहे ती समजून घ्या. नाही कळलं तर पुन्हा वाचा. एखाद्या प्रकाराशी सूर जमत नाही तर जमत नाही म्हटल्यानंतर काही क्षण ते बाजूला ठेवा, दुसरं वाचा, मग पुन्हा पहिलं सोडून दिलेलं वाचा. आपण पण मनाने वाढत असतो. खोटं वाटेल तुम्हाला, पूर्वी न वाचलेलं एखादं पुस्तक 2 वर्षांनी वाचलं की मला ते आवडायला लागतं. याचं कारण आपणही बदलत असतो आणि त्यामुळे तो आनंद आपल्याला सतत घेता येईल. धन्यवाद. वाचनात काय आनंद दडलेला आहे याच्याबद्दल सुंदर आता तुम्ही मार्गदर्शन मुलांना केलेलं आहे. आता कार्यक्रमाचा गप्पा खरं तर संपूच नाही असं वाटतंय, पण आपण एखादी कविता सादर करून आत्तापुरता तरी या गप्पांचा आपण म्हणजे विराम घेऊया आणि परत भेटण्याची नक्कीच संधी आपल्या बरोबर आपण घेऊया. एक कविता मी सादर करतो, पण तत्पूर्वी मगाच्या एका प्रश्नाचा दुवा माझ्याकडनं राहिला. त्यामुळे कोणीतरी विचारलंय की एकंदर आता बंद काळामध्ये सकारात्मकता कशी जोपासायची, असं एका कोणीतरी विचारलं होतं. मी जाता जाता त्याबद्दल सांगेन की मित्रमैत्रिणींनो, प्रतिकूलतेला अनुकूल करणं ही एक कला असते. वाक्य पुन्हा उच्चारतो. इंग्रजी माध्यमाच्या मुलांना पटकन नसेल कळलं तर पालकांकडून समजून घ्या की प्रतिकूलता जप नका करू. प्रतिकूलतेची पण अनुकूलता करणं म्हणजे क्वारंटाईन आहोत, बंद आहोत, घर बंद आहे, जाता येत नाही, ही झाली प्रतिकूलता. पण मग मी बसून काय करू शकेन. आज आपण कार्यक्रम करतो, मी मार्ग शोधलाच की नाही. तुमच्यापैकी किती मुलांना यावंसं वाटत होतं, तुम्ही आलात, काही मित्र नाही आले, म्हणजे आले नाहीत, त्यांनी प्रतिकूलतेची प्रतिकूलताच केली, पण तुम्ही आलात, या उपक्रमात भाग घेतलात, कृती केलीत. प्रत्येकाकडे कृती आहे. महिनाभर 15 दिवस तुमचे उत्तम गेले. आता शाळा उघडतायत, कधी प्रत्यक्ष कधी अप्रत्यक्ष, पुन्हा उत्साहाने झेप तुम्ही घेणार आहात. पण बुद्धीचा रियाज चालू पाहिजे. लक्षात ठेवा, बिरबलाच्या गोष्टीत आपल्याला माहिती आहे की भाकरी का करपली, घोडा का अडला, झाड का करपली, तर न फिरवल्याने. तसं संवेदना, आपली बुद्धी, आपली प्रतिभा जर चालूच नाही ठेवली, सुरूच नाही ठेवली तर अडते.
मी तुम्हाला एक लेखक म्हणून नाही सांगत, तुमचा एक जरा वयाने मोठा मित्र म्हणून, कदाचित तुमच्या जवळचा काका म्हणून, मामा म्हणून काही म्हणा, किंवा एक काही म्हणून, पण मी तुमचं एक जीवलग म्हणून एक सांगतोय, बाळांनो, सतत नवनिर्मिती, काहीतरी नवीन, एखादं चित्र काढणं असेल, चांगलं गाणं असेल, घरात वाद्य असेल, हार्मोनियमवर हात फिरवणं असेल, काहीतरी तुम्ही छान करत राहा. एकदा तुम्ही उत्तम काही करत राहिलात की नको त्या विचारांना आत यायला जागाच मिळत नाही. आणि त्यामुळे आपली पिशवी जर फुलांनी आणि फळांनी भरली असेल आणि काट्याची फांदी आली तरी काटे ठेवायला जागाच नाही, कारण फुलांनी आणि फळांनीच ती भरले. त्यामुळे वेगवेगळे तऱ्हेचे छंद आहेत, हे या काळात तुम्ही लावून घ्या. हे उगीच बोलत नाही, मी पण तुमच्याच जगात जगतोय ना, मला पण हे सगळंच आहे ना लागू. पण मी तुम्हाला अगदी खाजगी सांगतो मनातलं, या सगळ्या 1.5 वर्षाच्या काळाचा सद्गुरु कृपेने, आई वडिलांच्या आशीर्वादानं आणि बाळांनो तुमच्या शुभेच्छेने आम्ही उपयोग करून घेतला. लवकरच जिद्दीची गुरु किल्ली या नावाचं एक पुस्तक, मी माझंच आहे म्हणून उत्तम पुस्तक म्हणत नाही, पण ज्या अर्थी ज्ञानप्रबोधिनी आणि छात्र प्रबोधन मधल्या सगळ्या लेखांचं पुस्तक, त्याविषयी आपण बोलणार आहोत. पालकांना तुम्ही सांगा, नाव तुम्हाला आवडेल, जिद्दीची गुरु किल्ली. त्यामध्ये सगळे सकारात्मक लेख आहेत की कसं बघावं, कसं वाचावं, शिक्षकांशी कसं वागावं, घटना कशा, गरिबीकडे कसं बघावं, श्रीमंतीकडे कसं बघावं, एखाद्या ढाळीकडे कसं बघावं, आणि जिद्दीच्या किल्लीनं आपला दरवाजा कसा उघडावा जीवनाचा, हे पुस्तक याच काळात आम्ही निर्माण केलं. महेंद्रभाईंनी मला विचारलं, संपादकांनी विचारलं, हे पुस्तक आम्ही या काळातच निर्माण केलं, जे लवकर तुमच्या भेटीला येईल. 10 गाण्यांची सीडी या गाण्यातच मी केली. एक एक गाणं तुम्हाला आम्ही भेट देणार आहोत. महेंद्रभाईंना विनंती करून या मुलांना प्रेमाने ऐकवा, कुठले हेतू नाहीयेत. एक चांगलं गाणं, चांगल्या शब्दांचं, चांगल्या संगीताचं बालगीत. बोलानात गाणं चांगलं होतं, कोणास ठाऊक कसं चांगलं होतं, पण ते आता पालकांचं झालं. ऐकत ऐकत पालक मोठे झाले. तुमच्यासाठी नवीन गाणी दावण्याने लिहिलेत, ती तुम्ही ऐका. आणि हा सगळा काळ आहे तो तुम्ही समृद्ध करा. मी या उपक्रमात मला इथे बोलावलं आणि मला खूप आनंद वाटला की आदरणीय शिल्पाताईंनी तुमच्या वतीनं अगदी तुमच्या मनाचं होऊन जी कुतूहल टिपली, त्याला सगळेजण निमित्त झाले. हे सगळं कुटुंब आहे, त्यांनी केलं किंवा मी केलं किंवा कोणी केलं असं नाहीये. या सगळ्याच्या मागे सगळे आहेत. बाळांनो, तुम्हाला जेव्हा एकदा मी बोलताना दिसतोय, त्याच्या मागे आपण सगळे आहोत. मी बोलतोय, माझ्या मागे माझं घर आहे, माझी पत्नी, मुलं सगळी आहेत की त्यांनी मला ही व्यवस्था करून दिली. त्यामुळे एक फूल निर्माण होतं ना, तेव्हा फक्त झाड नाही दिसत, ढग असतात, समुद्र असतो, वारा असतो, ऊन असतं, या सगळ्यांनी ते फुल आणि फळ येतं. तसे कार्यक्रम आहेत, याची जाण ठेवा मित्रांनो. तुम्ही खूप भाग्यवान आहात. एका उत्तम कुटुंबाचे, घरातल्या आणि सांस्कृतिक छात्र प्रबोधन ज्ञानप्रबोधिनीच्या कुटुंबाचे तुम्ही भाग्यवान सदस्य आहात. प्रस्तावनेचं समारोपाचं एकच वाक्य शेवटचं बोलतो आणि कविता म्हणतो. वेळ झाला, मला भान आहे. आणि ते वाक्य लक्षात ठेवा, भाग्य कळण्याचं पण भाग्य लागतं. वा, पुन्हा बोलतोय मी, भाग्य आहेच, पण ते भाग्य कळण्याचं भाग्य लागतं. त्यामुळे विविध उपक्रमात सहभागी व्हा. बक्षीस मिळतील, कधी मिळणार नाही, कधी दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवाल, कधी आपल्यासाठी कोणी टाळ्या वाजवतील, पण तुम्ही आनंदात राहाल. तेव्हा शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. आणि प्रवीण सर, माझ्या आईला एक कविता ऐकवायची, तुम्हाला ती ऐकवता? नाही, आता नको, केव्हा तरी वेगळ्या वेळेला, आता ते व्यासपीठ नाही. माझ्या कविता या समोर आईना सांगा, नंतर केव्हा तरी फोन नंबर घ्या आणि बोलूया. आता असं केलं तर सगळ्यांना संधी द्यावी लागेल. एक शिस्त आपण पाळूया, रागावू नका, पुढे जाऊया. कवितेचं शीर्षक आहे पुस्तकांच्या जगात. कवितेचं शीर्षक ऐका. माझ्या बोका या संग्रहात, बोका नावाचा संग्रह आहे, त्याच्यातली ही कविता आहे. बघा, आपण जेव्हा पुस्तकांच्या जगात जातो ना, तेव्हा काय घडतं हे सांगणारी कविता आहे. ऐका, आणि आवडली तर वा म्हणून दाद द्या बरं का, कारण मला बरं वाटतं कवी म्हणून, आनंद होईल. त्यामुळे वा म्हणणं हा तुमचा आनंद आणि कविता म्हणणं हा माझा आनंद. चला, आधीच नको, आता कुठेतरी गंमत करतंय पुढे, कारण काहींनी असं म्हणतं की ऍडव्हान्स बुकिंग सारखं वा ऐकून ठेवा, असं नाही. ऐका,
जगातील सगळीच घड्याळे फेकून देऊन अरबी समुद्रात, जगातील सगळीच घड्याळे फेकून देऊन अरबी समुद्रात आम्ही शिरलो पुस्तकांच्या जगात. आम्ही शिरलो पुस्तकांच्या जगात. याचं कारण पुस्तक वाचताना आपल्याला घड्याळाचं भान नसतं. रंगीत चित्रांच्या बागेतून सहज भिजलो कवितेच्या कारंजातून. मग काय झालं? किती सुंदर होत्या परी. सर तुम्ही म्यूट झाला. सर आपण म्यूट झाले आहेत. सर तुम्ही म्यूट झाला आहात. ऐकू येते आता? हो. हा. जगातील सगळीच घड्याळे फेकून देऊन अरबी समुद्रात आम्ही शिरलो पुस्तकांच्या जगात. रंगीत चित्रांच्या बागेतून सहज भिजलो कवितेच्या कारंजातून. किती सुंदर होत्या परीकथेतील पाऊल वाटा, किती सुंदर होत्या परीकथेतील पाऊल वाटा. सगळीकडे फुलच फुलं, कुठेच दिसत नव्हता काटा. हा, पण मध्येच एक भेटला राक्षस, पण तोही झाला दोस्त. म्हणाला मजेत फिरा बिनधास्त. हळूच केव्हा पंख फुटले तेही आम्हाला कळले नाही. गोष्टींच्या आणि कवितेच्या जगात शिरल्यावर काय होतं बाळांनो? हळूच केव्हा पंख फुटले तेही आम्हाला कळलं नाही. डोळे केव्हा रंगीत झाले तेही आम्हाला कळलं नाही. आता सगळेच बदलून गेले. पुस्तक वाचायचं का? आता सगळेच बदलून गेले. आभाळ खाली उतरून आले. आकाश गंगेत होडी होती, पाण्यालाही गोडी होती. चांदोबाची मुलं तेथे नाचत गात लोळत होती. निळ्या सुंदर मैदानावर हसत गात खेळत होती. एक मुलगा अभ्यासू. गोष्टीच्या जगातला एक मुलगा कसा होता बघा? एक मुलगा अभ्यासू. ध्रुव त्याचे नाव होते. ध्रुव. एक मुलगा अभ्यासू. ध्रुव नाव का ठेवलं कवीनी? तर ध्रुव तारा आढळ आहे, एकाग्र होतो ना अभ्यास करताना. एक मुलगा अभ्यासू, ध्रुव त्याचे नाव होते. डोळे मिटून डुलक्या घेत ध्यान सुंदर बसले होते. ध्रुव नावाचा मुलगा कसा अभ्यास करत होता? डुलक्या घेत अभ्यास करत होता. जिराफाच्या मानेवरून अलगद आलो उतरून खाली. गोष्टीचं जग आहे. जिराफाच्या मानेवरून अलगद उतरून आलो खाली. लागली होती तहान म्हणून, लागली होती तहान म्हणून मजेत खाल्ली काकडी ओली. तेवढ्यात आला दुरून मोर्चा. मोर्चा माहितीये तुम्हाला? तेवढ्यात आला दुरून मोर्चा. ऐकू आले झिंदाबाद झिंदाबाद, नवीन सफर करून आला आमचा लाडका सिंदबाद. सिंदबाद आला नवीन सफर करून. आता शेवटचं कडवं पहा, शेवटून दुसरं कडवं. तुम्ही मुलं आणि मी तुमच्यातलाच. माझं वय आता आहे, वय वर्ष 13 नाही 12. आता आपण सगळेजण आपल्या आई बाबांना आणि शिक्षकांना काय सांगतोय? गोष्टीमधली मुलं जेव्हा हॅलो करत समोर भेटतात, गोष्ट वाचणारी मुलं हॅलो करत समोर भेटतात. लक्षात ठेवा, तुमची मुलं तेव्हा तुमच्या घरात नसतात. एवढ्या मोठ्या समुद्रातून शिल्पाताई थांबावं लागणार आहे. एवढ्या मोठ्या समुद्रातून पुन्हा घड्याळ काढायला हवं. मगाशी ते फेकून दिलं होतं ना सुरुवातीला, काय ग? एवढ्या मोठ्या समुद्रातून पुन्हा घड्याळ काढायला हवं. काय करणार? केव्हा तरी आम्हाला तुमच्या जगात यायलाच हवं. तुमच्या जगात यायलाच हवं. धन्यवाद. अभिनंदन. धन्यवाद. कविता छान होती. कधी ठाण्यात राहा तर घरी या माझ्या. सगळेजण सहल काढा. धन्यवाद. घरी या. गीता वाचा. माझा धडा पण असेल. मी श्रीमंत आहे, चौथीला धडा होता. ऐका,
चौथीला माझा धडा होता, काही जणांना असेल तर मी श्रीमंत आहे. आणि आठवीला. 8वीच्या मुलांना कदाचित धडा अच्छा, होता अशा गोष्टीवर सप्तसुरांची जीवनगाणी. तर अप्रतिम होतं. हा, तो माझा होता. तर आज आमची आपण सगळेजण आणि फळांनी गच्च भरून गेलेली आणि आम्ही आता छत्रपती सगळी मुलं वाचनाचा आनंदोत्सव साजरा करतो असं आश्वासन मी तुम्हाला नक्की देते. आणि इथे खरं थांबायची इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टींना मर्यादा असतात, आपल्याला थांबावं लागतंय. मी माननीय महेंद्रभाईंना विनंती करते की त्यांनी एकूणच कार्यक्रमाचा समारोप करावा. बुद्धीचा रियाज करता करता आनंदाचे सागर कसा भरून घ्यायचा, आनंदाची घागर कशी भरून घ्यायची आणि त्या आनंदात कसं न्हाऊन जायचं, याचा गेले जवळजवळ आपण पाऊण तास प्रवीण दवणेंच्या सगळ्या या संवादामधून अनुभव घेतला. मला खूप आनंद होतो की विद्यार्थ्यांना भरभरून प्रश्न विचारावं असं वाटतंय, त्याचं ते जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये मला खात्री आहे की दर महिन्याला होणाऱ्या या सगळ्या गप्पांच्या कार्यक्रमांमध्ये आपण सगळेजण नक्की सहभागी व्हाल. ऐपावाक हा सुट्टीतला उपक्रम आता आपण यावर्षी या कार्यक्रमाच्या माध्यमातून थांबवणार आहोत. तो पुन्हा दिवाळीच्या सुट्टीत किंवा पुढच्या वर्षीच्या एप्रिल मे महिन्याच्या सुट्टीत आपण पुन्हा सगळ्यांसाठी मोफत चालू ठेवू. तथापि ही प्रक्रिया मात्र ऐकण्याची, पाहण्याची, वाचण्याची आणि त्यातून सृजनाची कृती करण्याची ही अखंड चालू राहावी म्हणून ऐपावाक स्वयं विकासाची प्रक्रिया ही स्वतःमध्ये असली पाहिजे. ती फुलवण्याचं काम आम्ही करू इच्छितो. कदाचित काही काळ मातीच्या खाली असलेली ही बीज आम्हाला दाद देणार नाहीत. वा, कदाचित ती आतमध्ये या सगळ्या स्वयं विकासाचा अभ्यास करत असतील आणि नंतर केव्हा तरी 2-4-8 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिन्यांनी अत्यंत कुतूहलानं अशी बाहेर आलेली रोपटी आम्हालाही अचंबित करतील आणि इथल्या सगळ्या मुला मुलींनाही, आपल्या पालकांनाही अचंबित करतील याची मला खात्री आहे. छात्र प्रबोधन या सगळ्या अचंबित क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना थोडं थोडं खत पाणी घालण्याचं काम करणार आहे आणि तेवढंच आमचं काम असणार आहे. कारण तुमच्या सगळ्या बीजामध्ये प्रचंड ताकद आहे. दुर्दैवानं आमच्या शिक्षण प्रक्रियेमुळे आम्हाला ही ताकद लक्षातच येत नाहीये. हे मी दुर्दैवानं म्हणतो याचं कारण शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकं आणि परीक्षा एवढा जो मर्यादित आता त्याचा संदर्भ राहिलेला आहे. त्यामुळे शाळा आहेत का नाहीत, पुस्तकं मिळालीत का मिळाली नाहीत, परीक्षा असणार आहे का नसणार आहे, या खोड्यात आपण न अडकता मला माझं शिक्षण चालू ठेवायचं आहे ही जर का भूमिका आपण जर का मानली तर शिकण्यासारखी आपल्याला जग खुलं आहे. त्यासाठी कोणी तुम्हाला अडवणार नाहीये. दुर्दैवानं कोणीतरी ज्येष्ठ लेखकानं असं म्हणून ठेवलं की मी आणि माझा विकास याच्या मध्ये शाळा आड आली. त्या भूमिकेतून जर का बघितलं तर 1.5 वर्ष शाळा नव्हती, म्हणजे तुमचा विकास तुम्हाला पूर्णपणे करायला वाव होता तो पुढच्याही काळात निश्चित असणार आहे. तर या सगळ्या विकासाला पंख फुटावेत, त्याला क्षितिजांच्या मर्यादा ओलांडून नवनवीन क्षितिज दिसावीत, त्या क्षितिजांच्या पलीकडे असणारं असं सगळं इंद्रधनुष्य जग त्याला पाहायला मिळावं. मोराचा थैथयाट असेल, त्याचं सुंदरपण बघणं असेल, ते अगदी छोट्याशा सूर्य पक्षाच्या मधला त्या ताण्याचा आवाज असेल, असा निसर्गाचा आवाज घेत घेत, आस्वाद घेत घेत, पुस्तकांचा आस्वाद घेत घेत स्वतःला फुलवूयात. आणि ही फुलवण्याची प्रक्रिया प्रवीण दवणे सरांनी आज आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये रुजवली आहे. याचा मला विलक्षण आनंद होतोय. मनापासून धन्यवाद सर. आणि मला खात्री आहे की ही जी काही सगळी महाराष्ट्रभरातली मुलं आहेत, शहरातली मुलं आहेत, ग्रामीण भागातली मुलं आहेत, अगदी येवल्यातला आता आपल्याला बोललो आपल्याशी तो आहे, इथपासून ते अगदी कोकणातली आहेत, विदर्भातली आहेत, जणू काही या सगळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्रात एक छान हस्र दर्शन
उत्साहाचं दर्शन हे मलाही तुमच्या बरोबरीनं झालं, तुमच्या निमित्तानं तुमच्यामुळे झालं, याचा मी आनंद व्यक्त करतो. सर्व विद्यार्थ्यांना आणि दवणे सरांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं 23 जुलैला निश्चितपणे आपण आपल्या सगळ्या परिचित अपरिचित गुरूंबद्दलची कृतज्ञता व्यक्त करूयात आणि गुरूंसारखं होण्याचा संकल्प करूयात. त्यांनी मगाशी सांगितलं की इथं असलेल्या सगळ्यांमध्ये प्रवीण दवणे लपलेले आहेत. इथं असलेल्या सगळ्यांमध्ये ही सगळी गुरुत्वाची बीज लपलेली आहेत. जे जे आपण अशी ठावे ते ते इतरांना शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन, असं ते समर्थ रामदासांनी म्हटलंय. त्यांच्यात मी थोडा बदल करून असं म्हणतो की ते शहाणे करून सोडावे परवडणार नाही आता आजच्या काळामध्ये, ते शहाणे करून जोडावे सकल जन, ही जोडण्याची प्रक्रिया या दवणे सरांच्या या सगळ्या बोलण्यामुळे अधिक भक्कम होईल, घट्ट होईल असा विश्वास व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की ऐपावाक स्वयं विकासच्या गटामध्ये आपण सहभागी व्हावं. दर आठवड्याला येणाऱ्या सगळ्या आपल्या लिंक्स आहेत, कृती आहेत, त्या कराव्यात, वाचाव्यात, अनुभवाव्यात. आणि जेव्हा केव्हा प्रत्यक्ष लॉकडाऊनचा काळ संपेल आणि आपण प्रत्यक्ष भेटू शकू, तो दिवस लवकरात लवकर यावा. हे जे काही समोर दिसणारं स्क्रीनचं जाळं आहे तो नाईलाज आहे. जरी ती संधी असली तरी त्याच्या मर्यादा आहेत. प्रत्यक्ष भेटणं, बोलणं आणि या हृदय ते त्या हृदयी ही जी काही देण्याची प्रक्रिया संतांनी उभी केलेली आहे वारीच्या निमित्तानं, त्याचंही स्मरण करत आणि या सगळ्या पावन अशा कालावधीमध्ये आपण हा कार्यक्रम घेतो, याचाही मनापासून आनंद व्यक्त करतो. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. दवणे सरांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. लवकरच त्यांचं पुस्तक जिद्दीची गुरुकिल्ली हे आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. त्याचंही आपण सगळेजण मनापासून दाद द्याल, स्वागत कराल असा विश्वास व्यक्त करतो. आणि आपण हा कार्यक्रम संपलाय असं मी आपल्या सगळ्यांना जाहीर करतो. आपण जे कोणी बक्षीसपात्र विद्यार्थी आहेत त्यांना नंतर आपण एका छोट्या गटामध्ये त्यांना अजून बोलायचंय, माझ्याशी आपल्या काही जणांशी एकमेकांशी बोलायचंय. त्यांच्यासाठी मी थोडा वेळ थांबेन. दवणे सर, आपण शिल्पा त्यांच्या बरोबर वाटल्यास थोडस बोलून नंतर आपण बाहेर पडायला हरकत नाही. बाकी सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा मी शुभेच्छा देऊन आता हा कार्यक्रम संपलाय असं जाहीर करतो. धन्यवाद. तर तुमचं